एफडीएचे अधिकारी आहेत सांगून लाखोंनी पैसे उकळले। तुकाराम मुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेमकं कसं गंडवलं, भिवंडीत नेमकं काय घडलं जाणून घेऊ। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे अनेक ठिकाणी धाडी टाकतायत। त्यांच्या कारवायांमुळे अनेकांचे धाबे दणाणलेत। बनावट अन्न, भेसळयुक्त पदार्थ, अस्वच्छता ठेवणाऱ्यांना चांगली चाप बसलीये। पण अशातच एफडीएचे अधिकारी आहोत असं सांगून तुकाराम मुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून महिलांच्या टोळीनं हॉटेल चालक आणि घाऊक विक्रेत्यांना लक्ष्य केलं। त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भिवंडीतील हा धक्कादायक प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। भिवंडीच्या शांतीनगर येथील सागर प्लाझा हॉटेल परिसरात एका घाऊक दुकानात 3 महिला आणि 1 पुरुष हे स्वतःला एफडीएचे अधिकारी असल्याचं सांगून दाखल झाले। दुकानात शिळं त्याचबरोबर अस्वच्छ अन्नपदार्थ विक्री होत असल्याचा, त्याचबरोबर मुदतबाह्य साहित्य विकलं जात असल्याचा आरोप करत दुकान मालकांना धमकावून पैशांची मागणी केली। प्रत्यक्षदर्शीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यानं नेमकं काय केलं तेही ऐका। आणि तिकडे एक नागरिक म्हणून मी तिथे उभा होतो, तिथे बघितलं तर यांची तिथे आतमध्ये जाऊन आरेरावीची त्यांची भाषा चालू होती तिकडे आतमध्ये ते यांच्याशी। त्याच्यानंतर मी त्यांना विचारणा केली की काय झालं ते नक्की काय, तर त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही एफडीए वाले आहोत, आम्ही इथे कारवाईसाठी आलो। तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की म्हटलं ठीक आहे तुम्ही कारवाईसाठी आलात, ठीक आहे चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्याकडे काय असं ID कार्ड वगैरे का आहे का? तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे ID वगैरे आहे, पण आम्ही तुम्हाला नंतर दाखवू। त्यानंतर जेव्हा हे सगळं प्रकरण पब्लिक तिकडे जमली, त्यानंतर पब्लिक जमल्यानंतर त्यांच्यातले काही जे होते सहकारी ते तिथून पळ काढले। त्यांनी 2 सहकारी ऑटोमध्ये पळाले, एक पुरुष होता तोही तिथून पळाला। त्याच्यानंतर ह्या एक मॅडम भेटल्या, यांनी मीडियाशी पण आरेरावीची भाषा केली आणि तिथे नागरिकांशी आरेरावीची भाषा करत होती। आरोपी महिलेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणामागे आणखी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलिसांनी या कारवाईवर काय म्हटलंय तेही ऐका। काल 10 जून रोजी सायंकाळी 5-5:30 वाजताच्या सुमारास 3 महिला आणि 1 पुरुष सागर प्लाझा हॉटेलच्या जवळ दुकानदार लोकांना आम्ही एफडीएचे अधिकारी आहोत असे सांगून पैशाची मागणी करून धमकावत असल्याबाबत आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टाफ त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस स्टाफ जाण्यापूर्वी त्यातील 3 जण त्या ठिकाणाहून निघून गेले होते। 1 महिला त्या ठिकाणी जागेवरच मिळून आली। त्या महिलेला व तक्रारदार यांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर असा प्रकार समजला की या महिला आणि त्यांच्यासोबतचा पुरुष हे मागील जवळपास 15 दिवसापासून भिवंडी शहरामध्ये येऊन अशा प्रकारचे धमकावण्याचे प्रकार करून पैसे उकळत होते। काल प्राप्त झालेल्या तक्रारीवरून या 3 महिला आणि पुरुषाविरुद्ध खंडणी आणि तोतेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील एका महिलेस काल अटक केली असून आज कोर्टामध्ये हजर केलेला आहे। माननीय कोर्टाने 14 जून पर्यंत तिचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे। आता आम्ही तिच्या सोबतचे सहकारी यांचा शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। काल त्यांनी एक दूध विक्री करणारा आणि पाव भाजीपाला विक्री करणारा दुकानदार याच्याकडे जाऊन तू एक्सपायरीचा माल विकत आहेस असे म्हणून त्याच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केलेली आहे। तो दुकानदार त्यांना भीतीनं 5,000 रुपये देत सुद्धा होता आणि त्याच दरम्यान जागरूक नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे। या आधी देखील मागील आठवड्यामध्ये असेच प्रकारे त्यांनी एफडीए अधिकारी सांगून 3 लाख रुपयांची मागणी केली होती व 15,000 रुपये घेऊन त्या ठिकाणाहून ते निघून गेले होते। त्याबाबत देखील मग काल एक फिर्यादी समक्ष पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी देखील तो गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांची ओळख पटवूनच सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भिवंडीहून मोनिश गायकवाड सह ब्युरो रिपोर्ट लोकमत।